नमस्कार मित्रांनो. आज आपण एका सामान्य आरोग्य समस्येबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मूतखडा म्हणजे किडनी स्टोन. मूतखडा झाल्यावर अचानक कंबर किंवा पोटात तीव्र वेदना होऊ शकतात. काही लोकांमध्ये लघवी करताना जळजळ, लघवीत रक्त किंवा उलटीसारखी लक्षणे दिसू शकतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत मूतखडा म्हणजे काय, तो का होतो, त्याची लक्षणे कोणती, कोणत्या तपासण्या केल्या जातात, उपचार कसे होतात आणि मूतखडा पुन्हा होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी. मूतखडा म्हणजे काय? आपल्या किडनीमध्ये रक्तातील अतिरिक्त पाणी आणि काही अपायकारक पदार्थ गाळून मूत्र तयार होते. मूत्रामध्ये काही खनिजे आणि क्षार असतात. काही परिस्थितीमध्ये हे पदार्थ जास्त प्रमाणात एकत्र जमा होऊन लहान स्फटिक तयार करतात आणि हळूहळू त्यांचा कडक खडा तयार होऊ शकतो. यालाच मूतखडा किंवा किडनी स्टोन म्हणतात. मूतखडा किडनीमध्ये असताना काही वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाही, पण तो मूत्रवाहिनीत अडकला तर वेदना आणि इतर त्रास होऊ शकतो. मूतखडा होण्याची कारणे कोणती? होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे पाणी कमी पिणे. पाणी कमी प्यायल्यास मूत्र अधिक दाट होते. त्यामुळे काही खनिजे एकत्र येऊन खडा तयार होण्याची शक्यता वाढू शकते. जास्त मीठ खाणे. आहारामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास काही प्रकारच्या मूतखड्यांचा धोका वाढू शकतो. म्हणून रोजच्या आहारातील अतिरिक्त मीठ कमी ठेवणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील इतिहास. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वारंवार मूतखडा होत असेल तर काही लोकांमध्ये धोका वाढू शकतो. काही आजार किंवा औषधे, काही वैद्यकीय स्थिती आणि काही औषधांमुळे मूतखडा होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून वारंवार मूतखडा होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. मूतखड्याची प्रमुख लक्षणे. मूतखड्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे कंबर किंवा पाठीच्या एका बाजूला होणारी वेदना. ही वेदना काही वेळा पोटाच्या खालच्या भागाकडे किंवा जांघेकडे होऊ शकते. याशिवाय लघवी करताना जळजळ किंवा दुखणे, वारंवार लघवीला लागणे, लघवीमध्ये रक्त दिसणे, लघवीचा रंग बदलणे, मळमळ किंवा उलटी, कंबर किंवा पोटात वेदना, लघवी करताना अडथळा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक मूतखड्यामुळे अशी सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही. मूतखड्याची वेदना कशी असते? मूतखडा मूत्रवाहिनीत अडकला किंवा खाली सरकू लागला तर वेदना अचानक सुरू होऊ शकतात. काही वेळा वेदना खूप तीव्र असतात आणि त्या कमी जास्त होत राहू शकतात. वेदना कंबर, पोटाच्या बाजूचा भाग किंवा जांघेकडे जाणवू शकतात. अशा वेदनांना इतर अनेक कारणेही असू शकतात. त्यामुळे फक्त वेदना आहेत म्हणून मूतखडा आहे असे निश्चित समजू नये. मूतखड्याचे निदान कसे केले जाते? डॉक्टर रुग्णाची लक्षणे आणि वैद्यकीय इतिहास विचारतात. गरजेनुसार लघवीची तपासणी, रक्ताच्या तपासण्या आणि इमेजिंग टेस्ट केल्या जाऊ शकतात. अल्ट्रासाऊंडमधून काही मूतखडे किंवा मूत्रमार्गातील अडथळा दिसू शकतो. काही परिस्थितीमध्ये डॉक्टर सीटी स्कॅनसारखी अधिक अचूक तपासणी करण्याचा सल्ला देऊ शकतात. कोणती तपासणी करायची हे रुग्णाच्या परिस्थितीनुसार डॉक्टर ठरवतात. मूतखड्याचा उपचार कसा होतो? उपचार हा मूतखड्याचा आकार, स्थान, लक्षणे आणि मूत्रमार्गात अडथळे आहे का यावर अवलंबून असतो. काही छोटे मूतखडे स्वतःहून मूत्रमार्गातून बाहेर पडू शकतात. अशा वेळी डॉक्टर वेदना कमी करण्यासाठी किंवा खडा बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी औषधे देऊ शकतात. परंतु मोठा मूतखडा असेल, तो अडकला असेल किंवा अडथळा निर्माण करत असेल तर वेगळ्या उपचारांची आवश्यकता असू शकते. काही रुग्णांमध्ये लिथोट्रिप्सी, युरेटेरोस्कोपी किंवा इतर प्रक्रिया केल्या जाऊ शकतात. म्हणून स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. पाणी किती महत्त्वाचे आहे? मूतखडा टाळण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ घेणे महत्त्वाचे आहे.
पण प्रत्येक व्यक्तीसाठी पाण्याचे प्रमाण एकसारखे नसते. ज्यांना किडनी, हृदय किंवा इतर आजारांमुळे डॉक्टरांनी द्रवपदार्थांवर मर्यादा घातली आहे, त्यांनी स्वतःहून पाणी जास्त वाढवू नये. अशा व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आहारात कोणती काळजी घ्यावी? मूतखड्याचा प्रकार कोणता आहे यावर आहाराचा सल्ला बदलू शकतो. सर्वसाधारणपणे अतिरिक्त मीठ कमी करा. गोड साखरयुक्त पेये किंवा आणि विशेषतः जास्त साखर असलेली पेये कमी घ्या. संतुलित आहार घ्या. डॉक्टरांनी द्रवपदार्थावर बंदी घातली नसेल तर पुरेसे पाणी प्या. काही लोकांमध्ये विशिष्ट पदार्थ कमी करण्याचा सल्ला दिला जातो, पण सर्व मूतखड्यासाठी एकच आहार लागू होत नाही. म्हणून वारंवार मूतखडा होत असल्यास डॉक्टरांनी किंवा आहार तज्ज्ञांनी सांगितलेला आहार घ्या. कोणत्या वेळी तातडीने डॉक्टरांकडे जावे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मूतखड्याची लक्षणे असताना खालीलपैकी काही त्रास झाला तर वैद्यकीय मदत घेण्यास विलंब करू नका. ताप किंवा थंडी वाजणे, खूप तीव्र किंवा सतत वाढणारी वेदना, सतत उलट्या होणे, लघवी बंद होणे किंवा खूप कमी होणे, लघवीमध्ये रक्त दिसणे आणि त्रास वाढणे, खूप अशक्त किंवा अस्वस्थ वाटणे, विशेषतः तापासोबत मूतखड्यामुळे मूत्रमार्गात अडथळा असल्यास संसर्ग गंभीर होऊ शकतो. अशा वेळी तातडीने डॉक्टरांची तपासणी आवश्यक आहे. मूतखडा पुन्हा होऊ नये यासाठी काय करावे? एकदा मूतखडा झाल्यानंतर काही लोकांना तो पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी प्या, अतिरिक्त मीठ कमी करा, संतुलित आहार घ्या, नियमित शारीरिक हालचाल ठेवा. वारंवार मूतखडा होत असल्यास त्याचा प्रकार आणि कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेवटचा महत्त्वाचा संदेश. मूतखडा हा अनेकदा उपचाराने नियंत्रित होऊ शकतो, पण तीव्र वेदना, ताप, उलटी, लघवी बंद होणे किंवा इतर गंभीर लक्षणे असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. वेळेवर डॉक्टरांची तपासणी आणि योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.